खामगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील शिंदे परिवारासाठी आज दिनांक 8 जुलैची पहाट मात्र ही काळी पहाट उजाडलेली आहे. कारण महावितरणच्या विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 4 जण, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला जागीच ठार झाले आहेत. नमस्कार, मी दिगंबर शिंदे टिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. या बातमीचा सविस्तर वृत्तांत असा आहे की गाव खामगाव, तालुका फलटण आणि जिल्हा सातारा. आज दिनांक 8 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास शिंदे कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक हे घरातील बंद पडलेला बल्ब बदलण्यासाठी गेले. जुना बल्ब काढून दुसरा लावण्याच्या वेळामध्येच अचानक त्यांना शॉक लागला आणि ते जागीच गतप्राण झाले. जशी ही घरातल्या कुटुंबियांना वार्ता पाहता पाहता समजली, एक एक त्यांच्या जवळ जात गेला आणि त्यामध्येच शिंदे कुटुंबातील 4 जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. महावितरणच्या या गलथान कारभारामुळं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. मृतांमध्ये अशी नावे आहेत, ज्यामध्ये सतीश उर्फ पिसुर्ड्या किशन शिंदे, वय 47, गंगू सतीश शिंदे, वय 40, सचिन सतीश शिंदे, वय 24 वर्ष आणि आरती उर्फ सविता सतीश शिंदे, वय 21 वर्ष, अशी मृतांमध्ये 4 जणांचा समावेश आहे. जशी वार्ता शेजाऱ्यांना कळाली तशी संबंधित फलटण पोलिसांना या विषयीची माहिती देण्यात आली. संबंधित विभाग त्या ठिकाणी आला. मैतांना घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेलं, पण परंतु त्यापूर्वी त्या शिंदे परिवारातील 4ही जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या आज 8 जुलैच्या दिवशी मात्र अशा या दुर्दैवी घटनेमुळं संबंध फलटण तालुक्यामध्ये दुःखाचं वातावरण पसरले आहे. त्यामुळं एक वृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही आपणा सर्वांना, आमच्या श्रोत्यांना विनंती करत आहोत. आज घडीला ही पावसांची दिवस आहेत, त्यामुळं विद्युत प्रवाह मग घराजवळच्या पोलवरती असेल, आपल्या घरी अनेक ठिकाणी केबल्स वायर्स रिकामे असतील, त्या ठिकाणी अतिशय काटेकोरपणे काळजी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अर्थिंग उतरणं, विद्युत प्रवाह त्या पोलमध्ये उतरणं किंवा लोखंडी सळ्या असतील त्या ठिकाणी सुद्धा विद्युत प्रवाह उतरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. ज्या पद्धतीनं फलटण तालुक्यातली ही शिंदे परिवाराची दुर्दैवी घटना आज 8 जुलै रोजी घडली आहे, अशा घटना टाळण्याकरिता मात्र या पावसांच्या दिवसांमध्ये आपण काटेकोरपणे काळजी घेणं भावांनो अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.